नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप छान अशा घडामोडी घडल्या. चैतन्य आणि अर्जुन यांची चांगलीच विकेट कल्पना घेते. चैतन्याला ती मुलगा बांधताना खोडकर मुलगा अर्जुनला बोलते. इकडे जेलमधून महिपत आणि नागराचा फोन सचिन साक्षीला येतो आणि सचिनचं कौतुक तोंड भरून हा महिपत करतो आणि खूप छान शक्कल लढवलीस असं देखील बोलतो. आणि या कामाच्या बदल्यात तुला आम्ही बक्षीस देखील देणार आहेत. कर्जमुक्ती, तुझे सगळं कर्ज हे आमचं, सगळं कर्ज फिटलं म्हणून समज असं महिपत बोलतो. नागराज देखील खुश होतो कारण आता जेलमधून सुटणार सर्वजण असतात. त्यानंतर इकडं साक्षी देखील कौतुक याचं करते, सचिनचं करते. इकडे थोडंसं पण खाली सांडतं आणि कल्पनाच्या अंगावर प्रिया पडते, पण सगळं आळ ती या विमलवर टाकते. विमल बोलते मी असं काही केलंच नाही. त्यावेळेस विमलला अर्जुन बोलतो आणि या सायलीला खूप राग येतो. खरं तर प्रियाने तिला पाडलं असतं, पण ती सर्व आळ विमलवर ढकलून देते. त्यावेळेस रडकुंडे येण्याचं नाटक देखील ही प्रिया करते आणि एवढं होऊनही अर्जुन तिला बोलला. त्याच्यानंतर तिची समजूत काढायला ती किचनमध्ये जाते. इकडे अश्विन आणि प्रिया ज्यावेळेस घरी असतात त्यावेळेस प्रिया अश्विनशी खूप गोड बोलत असते, त्याचं खूप कौतुक करत असते आणि कैरीचं पण देखील त्याला जे सायलीने बनवलं आहे ते प्यायला देते. खूप ती रोमॅन्टिक वागत असते कारण या गोष्टीचा सगळा राग सायली देखील येत असतो. कारण नवऱ्याशी ती कशी वागते, बाहेर अशी लफडं करते आणि घरच्या घरी आल्यावर नवऱ्याशी गोड बोलण्याचं नाटक करते. त्यावेळेस अर्जुन तिची समजूत काढतो आणि हे आपल्याला माहीत आहे पण तिला कुठं माहीत आहे असं ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र खाल्यानंतर ही खूप आपटापट करत असते सायली. त्यावेळेस कल्पना आणि विमल तिची खूप खिल्ली उडवतात आणि आज अर्जुनचं काही खरं नाही कारण दोघांची भांडणं चांगलीच पेटलेत. कारण त्या भांड्याची आदळआपट देखील आज चांगली करत असते. इकडे अर्जुन सायलीला सांगतो की चैतन्य अस्मिताची समजूत काढत आहे आणि तो लवकर तिला त्याच्यातून बाहेर काढेल आणि सचिनचा घटस्फोट घ्यायला लावेल. इकडे प्रिया आदिराजच्या मेसेजची वाट बघत असते आणि अश्विन बोलत असतो झोपायला चल. त्याच वेळेस ज्यावेळेस मेसेज येतो त्यावेळेस ती अश्विनला सांगते की मला नोकरी लागली आहे. हे ऐकल्यावर अश्विनला खूप आनंद होतो आणि वर्क फ्रॉम होम देखील असणार आहे असं ती सांगते. खाली आल्यानंतर मित्रांनो, या शांताबाईच्या घराच्या बाहेर डुप्लिकेट नोटीस लागली असते की घर पाडणार आहे म्हणून अतिक्रमणामध्ये असल्याचं. ही बातमी त्या मुलीमार्फत अर्जुनला कळते आणि अर्जुन ती शांताबाईला कळवतो. आता हे खरं का खोटं हे बघण्यासाठी तो BMCला कॉल देखील करतो. त्यावेळेस खरंच आहे अशी बातमी त्याला कळते. इकडे प्रतिमा घरी येते, शिरा घेऊन येते छानपैकी. त्याचा वास आता अश्विनला येतो आणि अश्विन कौतुक करतो. त्यावेळेस मला लगेच खायचं आहे असं तो म्हणतो. तेवढ्यात प्रिया बोलते मला जॉबला जायचं आहे आणि अश्विन देखील तिथून निघून जातो. खरं तर या ठिकाणी प्रिया आईशी थोडीशीच बोलते, पण प्रियाचा आवाज ऐकून प्रतिमाला खूप वाईट वाटतं. इकडे शांताबाईला ज्यावेळेस कळलं जातं की घर तोडणार आहे त्यावेळेस प्रिया त्याच्यावर हल्ला करणार असते आणि अर्जुनच्या गाडीत टाकते.